जी-एस-टी करप्रणालीमध्ये झालेले बदल, तर ते रिफॉर्म्स नेमके काय आहेत? त्याचे फायदे काय? सामान्य माणसांना त्याचा कशाप्रकारे फायदा होणार आहे किंवा त्याचे काय परिणाम होणार आहेत? याविषयी आज आपण संवाद साधणार आहोत सी.ए. आनंद देवधर यांच्याशी. गेले 35 वर्ष कर सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच व्यवस्थापन क्षेत्रामध्ये सुद्धा मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवरती आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर जी-एस-टी 2.0 तर हे नेमकं काय आहे? त्यातले रिफॉर्म्स नेमके काय आहेत आणि त्याची आवश्यकता होती का? बेसिकली जीएसटी 2.0 हे रिफॉर्म्स आहेत असं म्हटलं जातं, परंतु यामध्ये स्लॅब्स कमी केलेले आहेत आणि म्हणून त्याला रिफॉर्म्स म्हटलं जातं. याआधी 2017 जुलै पासून जेव्हा जीएसटी आला त्यावेळी 0%, 5%, 12%, 18% आणि 28% हो. अशा 5 स्लॅब्स होत्या. ओव्हर द पिरियड ऑफ लास्ट 8 इयर्स त्याच्यात रॅशनलायझेशन बरेच झाले. अनेक वस्तू आणि सेवा 28 मधून 18 मध्ये आल्या, 18 मधून 12, 12 मधून 5 असं वेगवेगळ्या प्रकारे रॅशनलायझेशन होत होतं. आणि हे रॅशनलायझेशन होत होतं अनुभवावरून, की कोणत्या वस्तूवरती किती कर लावला पाहिजे किंवा हा स्वस्त केला तर लोकांना किती फायदा होईल किंवा सरकारला किती फायदा होईल. सर्व गोष्टींचा विचार करून या रेट्सचं रॅशनलायझेशन म्हणजे टक्केवारीमध्ये बदल केले जायचे. यावेळी सुद्धा रॅशनलायझेशन झालेलं आहे, पण याला रिफॉर्म्स असं का म्हटलं? असं जीएसटी 2.0 असं का म्हणतात याला कारण आहे. कारण आता सर्वसामान्य माणसाला ज्या स्लॅब्स माहित आहेत त्या 5, 12, 18 आणि 28 या 4 होत्या. आता फक्त 5 आणि 18 अशा 2च स्लॅब राहिलेल्या आहेत आणि 28ची जी स्लॅब आहे ती 40%वर गेलेली आहे. परंतु त्यात तुमचं टोबॅको, त्याच्यानंतर च्युईंग टोबॅको, सिगरेट्स आणि एरिएटेड ड्रिंक्स आणि महागड्या गाड्या किंवा हे सगळं मोटर बाईक्स हे सगळं तिकडे गेले, ज्याच्याशी सामान्य माणसांचा संबंध नसतो. एरिएटेड वॉटर ड्रिंक्स असू शकतो, पण ते आता अर्थात सरकारला ते डिस्करेज करायचंय म्हणून त्यांनी त्याला 40% जीएसटी लावले. पण आपल्या जीवनावश्यक वस्तू किंवा सेवा या बऱ्याचशा आता 5 आणि 18 या 2च टक्क्यांमध्ये सरकारने समाविष्ट केलेले आहेत, सुटसुटीत केलेलं आहे. म्हणून याला रिफॉर्म्स म्हणतात. ओके. की इट इज मच मोर दॅन रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे टक्केवारीमध्ये बदल नुसते केलेले नाहीत, त्यांनी 12% आणि 28% या 2 स्लॅबच काढून टाकले. बरोबर. एलिमिनेट केलं. हे पूर्वी झालं नव्हतं, म्हणून हे रिफॉर्म्स. का गरज वाटली असं करायची किंवा त्याची आवश्यकता काय आहे? कसं आहे, आवश्यकता का आहे हा चांगला प्रश्न आहे तुमचा. कारण लोकांना साहजिकच असं वाटतं की अचानक हे का झालं. गोष्ट अशी असते की जीएसटी हा तसा नवीन कायदा होता. त्याचं चर्चा खूप वर्षापासून चालू होती, पण अस्तित्वात आला 1 जुलै 2017 पासून. आणि अनेक कायदे जसे काय एक्साईज ड्युटी आहे, वॅट आहे, ऑक्ट्रॉय आहे, असे जे सगळे कायदे होते ते रद्द झाले आणि त्याच्या ऐवजी जीएसटी आला. नवीन कायदा होता. एकूणच त्याचा अनुभव कसा येतो, किती टक्क्यातल्या वस्तू किती महाग होतात, किती स्वस्त होतात, त्यांचा डिमांडवरती काय परिणाम होतो, या सगळ्याचे अनुभव घेत घेत इव्हॉल्व्हिंग ऍक्ट म्हणतात ना, असं की त्याची प्रगती होत जाते त्याचा. म्हणून तो सगळा अनुभव घेत घेत हे सगळं झालं, त्यामुळे त्याला वेळ लागला. आणि शेवटी कसं असतं, जीएसटी कलेक्शन जे असतं ना हे सरकारच्या खात्यामध्ये नोंद होतं. जमा खर्चामध्ये जीएसटी कलेक्शनची नोंद होते. आपल्या बजेटमध्ये खूप मोठा इन्कम सोर्स जीएसटी आहे. पूर्वी एक्साईज ड्युटी होता, आता सेंट्रल जीएसटी आणि टोटल जीएसटी मधला सेंट्रलचा शेअर हा सगळा केंद्रीय अर्थसंकल्पात इन्क्लूड केलेला असतो. तेव्हा सरकारच्या रिसीट पेमेंट अकाउंट मध्ये फार खोट पडता कामा नये, कारण मग वित्तीय तूट वाढत जाते. या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि साधारण असं लक्षात आलं की आता 8 वर्षांनंतर आपल्या जीएसटी कलेक्शन मध्ये बऱ्यापैकी वृद्धी होत आहे. आता या 5 महिन्याचं जर कलेक्शन पाहिलं तर साधारण 1,80,000 कोटीच्या जवळपास ते दर महिन्याला जातं कलेक्शन. ऑक्टोबर दिवाळीचा सीझन असेल त्याच्यात वाढतं. इयर एंडला साधारण तुम्हाला 1 मेचं कलेक्शन जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते तुम्हाला. आता हे वरच्या पातळीवर जाऊन स्थिरावलंय आणि साधारण असं लक्षात येतं की बजेटमध्ये जे जीएसटी कलेक्शन बजेट एस्टिमेट ज्याला म्हणतात केलेलं असतं त्यापेक्षा ऍक्च्युअल कलेक्शन हे जास्त असतं. तेव्हा आता हा जो सरकारला बेनिफिट होतो, तुम्ही जितकं येईल असं समजा आपण असं म्हणतो की आपल्याला समजा एवढे पैसे अपेक्षित आहेत, समजा
झालं 2 लाख रुपये, त्याच्याऐवजी 3 लाख रुपये आले, तर 3 लाख कोणामुळे आले, त्यांना थोडा बेनिफिट पास ऑन करणे सरकारचं कर्तव्य असतं. बर हा, म्हणजे तुम्ही इमाने इतबारे जीएसटी भरता, सरकारच्या गंगाजळीत भर टाकता, अशा वेळी केंद्र सरकारचं हे उत्तरदायित्व आहे जनतेप्रती की तुम्ही त्यांना काहीतरी बेनिफिट दिला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हा बेनिफिट दिला आणि जीएसटीला त्यांनी 5 आणि 18 हे 2% ठेवले आणि लोकांना बऱ्यापैकी याच्यामध्ये फायदा होईल अशा पद्धतीने त्यांनी हे रेट्स आणलेले आहेत. लोक खुश होतील याच्यामुळे असं वाटतंय. म्हणजे असं 8 वर्षांचा कालावधी जायला लागला हे सगळे रिफॉर्म्स येण्यासाठी, तर का एवढा कालावधीमध्ये गेला हा? मी सांगितलं ना की दरवर्षी याच्यात रॅशनलायझेशन होत होतं. म्हणजे हॉटेल बिल्स 18 वरनं 5% आणले, रेस्टॉरंटची बिल्स हे त्यावेळी होतं ना, डायरेक्ट सामान्य माणसाचं थेट कनेक्शन त्याच्याशी होतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेट्समध्ये ते बदल करतच होते. हे रॅशनलायझेशन ऑन अ लार्जर स्केल आहे. ओके. म्हणून याला रिफॉर्म्स एवढ्यासाठी म्हणायचं की त्यात सुसूत्रता आणली. 2% स्लॅब काढूनच टाकल्या त्यांनी. म्हणजे कसं होतं, पूर्वी वॅट वेगवेगळ्या रेट्सनी होते, सर्व्हिस टॅक्स 15-16% होता. हे सगळं जाऊन त्यांनी एक रेट साधारणतः, पूर्वी असा अंदाज होता की एकच जर जीएसटी रेट आणायचा ठरला तर तो साधारणतः 15 ते 20% दरम्यान असावा. परंतु ते शक्य नव्हतं, कारण आपला इम्पॅक्ट किती येईल बजेटवरती त्याचा तेव्हा अंदाज खरोखर ते अवघड काम आहे आणि ते अशक्य काम आहे. म्हणून त्यांनी या 5 स्लॅब्स आणल्या. हळूहळू त्या ज्यावेळी आणल्या त्याचवेळी हे त्यांचं उद्दिष्ट होतं की ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स स्लॅब कमी करत आणायच्या त्याच्या. हे पहिल्यापासून त्यांचं ठरलेलं होतं. फक्त वेळ कोणती, ज्यावेळी कायदा नवीन कायदा जो टॅक्सशी रिलेटेड आहे तो स्थिर व्हायला वेळ लागतो. म्हणजे अगदी सोपं नाही येते की बाबा कायदा आणला आणि तुमचं, कारण हे थेट तुमच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असतं. हा, म्हणजे ट्रेड सायकल काय चालू आहे, डाऊनटर्न आहे का अपस्विंग आहे, याप्रमाणे तुमचा जीडीपी वाढतोय, कोणत्या प्रमाणात वाढतोय, याच्यावरती तुमचं जीएसटीचं कलेक्शन अवलंबून असतं. तेव्हा तो एकदा आपल्याला जो कॉन्फिडन्स आला, आता तुम्ही कोविड नंतर जर आपल्या सरकारची, देशाची आर्थिक कामगिरी पाहिली असेल तर जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आपली. आता पुढच्या वर्षीसाठी सुद्धा 6.5% ग्रोथ प्रोजेक्ट केलेला आहे. अगदी आपण करतो असं नाही, म्हणजे रिझर्व्ह बँक करते, स्टेट बँक करते, वेगवेगळ्या अर्थसंस्था करतात, परदेशी मानांकन संस्था करतात. सगळ्यांनी युनॅनिमस रेटिंग आहे 6.2% ते 6.5% या दराने 2025-26 ची आपली अर्थव्यवस्था वाढेल. ही खूप चांगली गोष्ट आहे, एनकरेजिंग आहे. तुम्हाला माहितच असेल की आपण आता जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि अजून 4 वर्षांनी तर आपला 3रा नंबर गाठायचा एम आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे ना बेनिफिट. जर तुम्ही हातभार लावताय आपली अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी तर तुम्हाला द्यायलाच पाहिजे. आणि कोविडमध्ये तर देता येणं शक्यच नव्हतं, म्हणजे ती 3 वर्ष तुम्ही काढूनच टाका. तुम्ही 8 वर्षाचं जे म्हणताय ना, इतका वेळ का लागला, तो ती जी इकॉनॉमी खाली गेली आणि ती वर यायला अशी 5 वर्ष तर लागलीच ना. बरोबर. म्हणजे 2017ला जीएसटी आला जुलैमध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्षात कोविड आला, त्याच्यानंतर 2.5 वर्ष तुमची कोविडच्या इम्पॅक्ट खाली गेली. बरोबर. आणि रिकव्हरीसाठी पुढची 2.5 वर्ष गेली. बघा ना, 7.5 वर्ष झाली इकडे. आता कुठे स्टेडी झालं ते सगळं. आणि मग सरकारने विचार केला की दिस इज द राईट टाइम. दुसरं असं मला याच्यात सांगायचं आहे की तुम्ही जर सरकारची अर्थनीती बघितली तर त्याच्यामध्ये लॉजिक असं आहे की मध्यमवर्गीय माणूस जो आहे ना, त्याला काही मिळालं नाही अशी ओरड विशेषतः अर्थसंकल्पानंतर होते. इन्कम टॅक्स मध्ये काही मिळालं नाही, आम्ही इतका टॅक्स भरतो, आम्हाला काय मिळतं, अशा पद्धतीची जी चर्चा सुरू होते ती एका अर्थाने बरोबर आहे, कारण ते प्रामाणिक करदाते असतात आणि त्यांना असं वाटतं की मला काय मिळतंय. ही एक भावना असते आणि त्यांना देण्याचा 2 उपाय असतात. एक तर डायरेक्ट टॅक्स मध्ये बेनिफिट द्यायचा, म्हणजे तुमच्या हातात जास्त पैसे राहतील, आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये अशा पद्धतीने रेट्स चेंज करायचे की तुमच्या हातात पुन्हा पैसे उरतील. याचा डबल बेनिफिट असा होतो की तुमच्या हातात डायरेक्ट पैसे उरतात आणि इनडायरेक्टली तुमचं सेव्हिंग वाढत जातं, कारण तुमचं मंथली बजेट जर एक्स असेल तर एक्स मायनस तुमचा खर्च होतो. मग असे तुमचं रक्कम हातात वाढली ना की परत ती रक्कम पुन्हा खर्चासाठी वापरली जाते. बरेच लोक खर्च करतात, काही जण इन्व्हेस्ट करतात, पण काही जण खर्च करतात. आता पैसे खर्च करायला लागले की अर्थव्यवस्था मध्ये ते फिरायला लागतात, तर ते स्टिम्युलस मिळतं. आपण एका कुटुंबाचा विचार केला तर साधारण लक्षात येईल, आता तुम्ही कॅल्क्युलेट करा की 12 लाखापर्यंत टॅक्सच नाही आता या वर्षापासून. तो एक बेनिफिट आहे. म्हणजे महिना 1 लाख रुपये रिझनेबल अमाऊंट आहे मध्यमवर्गीयासाठी आज खर्च करण्यासाठी.
ती जर तुमच्या हातात विदाऊट टॅक्स पडली तर सगळे पैसे तुम्हाला खर्च करायला लागतात, मिळतात. म्हणजे जे काही तुमचे जीवनावश्यक वस्तू असतात, हप्ते असतील, इन्शुरन्स असेल, ते सगळे तुमच्याकडे थोडेसे पैसे जास्त उरतील. जास्त उरले की माणूस काय आपल्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतो. अरे माझं हे घ्यायचे राहिले, ते घ्यायचे राहिले, ते घेऊया, मुलाला हे घेऊया, ते घेऊया. तो कन्झम्पशन कडे जातो आणि कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमीला स्टिम्युलस मिळतं याच्यामध्ये. अर्थव्यवस्थेला चालना द्यायचे दोन महत्वाचे मार्ग आहेत. एक तर इन्व्हेस्टमेंट करायची सरकारने आणि दुसरी म्हणजे कन्झम्पशन वाढवायचं. कन्झम्पशन वाढवण्यासाठी लोकांच्या हातात पैसा खेळला पाहिजे आणि तो पैसा खेळण्यासाठी दोन उपाय त्यांनी केले. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये त्यांनी बरंच रिलीफ दिला इन्कम टॅक्समध्ये आणि आता ते 1 फेब्रुवारीला बजेट आलं त्याच्यामध्ये झालं आणि आता 15 ऑगस्टला बरोबर साधारण 6-6.5 महिन्यांनी पंतप्रधानांनी घोषणा केली स्वातंत्र्य दिनाच्या त्यांच्या भाषणामध्ये की आम्ही दिवाळीची गिफ्ट म्हणतोय. आता दिवाळीची गिफ्ट त्यांनी घटस्थापनेलाच दिली, म्हणजे सांगितलं एक आणि त्याच्या आधीच केलेलं आहे. त्याच्यामध्ये बेसिकली लोकांचा आत्मविश्वास वाढवणं हे खूप गरजेचं असतं आणि लोकांसाठी काम करणारं सरकार ही प्रतिमा जी मोदींची आहे ती याच्यातून प्रतिमेला वाढ होईल. म्हणजे ती सर्वसाधारण माणसाला वाटण्याची शक्यता आहे. म्हणजे सगळ्यांना जसं वाटेल असं नाही, पण ओव्हरऑल लोक खुश होतील असं मला वाटतंय. अर्थातच. पण ते खुश होतील याचं नेमकं कारण म्हणजे जर आपण बघायला गेलो तर कुठल्या वस्तू किंवा सेवा स्वस्त होणार आहेत, कुठल्या महागणार आहेत, म्हणजे थेट ग्राहकाला या सगळ्या रिफॉर्म्सचा कशाप्रकारे फायदा होणार आहे? आता काल परवाच आलंय बजेट. फाईन प्रिंट वाचली नाही, पण साधारण जे कर्सरी ग्लान्स मी मारलेलं आहे त्याच्यातनं वस्तू महाग होईल अशा फार थोड्या गोष्टी आहेत. म्हणजे बेसिकली मला नाही वाटत की 5%चं 18% काही झालंय. 18चं 5 झालं असेल, 12चं 5 झालं असेल किंवा 5चं 0 झालं असेल. जे झालंय ते 28चं 40 झालंय. म्हणजे 350 सीसीच्या पेक्षा जास्त मोटरसायकल, ज्या महाग 5-6 लाख रुपयापेक्षा जास्त ज्या मोटरसायकल्स असतात किंवा ज्या महागड्या गाड्या आहेत ज्या आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर 40 लाख 50 लाख रुपयाच्या ज्या कार्स आहेत त्यांच्यावरती 40% जीएसटी आलेला आहे. आणि त्यामुळे होईल काय की फक्त एकच इश्यू आहे याच्यामध्ये की असं म्हणून येते ज्याचा त्याचा प्रश्न आहे व्यसन करायची की नाही ते, पण सिगरेट्स आणि टोबॅको, च्युइंग टोबॅको याच्यावरती जीएसटी लावले, सिन गुड्स म्हणतात त्याला, त्याच्यावरती 40% जीएसटी लावलाय. तो 12%ची वाढ झालेली आहे. तेव्हा हे करणाऱ्या लोकांमध्ये नाराजी पसरेल. पण एक असं आहे ना, तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पूर्वी एक्साईज ड्युटी होती, लोक दरवेळी सिगरेट महाग होणार हे हेडलाईन ठरलेली असायची. तेव्हा सरकार कोणत्याही पक्षाचं असो, देशाच्या अर्थनीतीमध्ये टोबॅकोला निगेटिव्हली बघितलं जातं, टोबॅको कन्झम्पशनला. त्यामुळे ते डिस्करेज करण्यासाठी महाग केलं जातं. तसंच इथे केलेलं आहे यांनी, 40%वरती नेऊन ठेवलेलं आहे. आता एरिएटेड ड्रीम्स जे आहेत ना, म्हणजे आपल्या कोला विशेषतः हे सगळे, हे लहान मुलांना, यंग जनरेशनला, जेन झी किंवा अल्फा जी जनरेशन्स आहेत ना त्यांना ते जीव की प्राण असतात. माणसाचं वय वाढलं की साधारण कोला पिऊ नये असं आपण समजतो. एकदा 40+ गेला की त्याला तो हेल्थ कॉन्शियस होतो त्याच्यामध्ये, मग कोल्याचं कन्झम्पशन कमी होतं. पण यंग जनरेशनला कोला खूप आवडतो, तो महाग होईल थोडा. आणि बाकी मला नाही वाटत. बेसिकली औषधं, मेडिकल इक्विपमेंट स्वस्त झाले आहेत. एफएमसीजी, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स जी म्हणतात ती स्वस्त झाले. त्या जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. हॉटेल 7,500 पेक्षा कमी टेरिफ असलेल्या हॉटेलचा जीएसटी रेट कमी झालेला आहे. म्हणजे ट्रॅव्हल टुरिझमला याच्यात बढावा मिळेल. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्या सिमेंट वरची जीएसटी कमी झालेला आहे, बिल्डिंग मटेरियल वरचा कमी झालेला आहे. त्यामुळे होईल काय, याच्यात कन्झम्पशन जे आहे या क्षेत्रांमधनं त्यांच्या इनपुट कॉस्ट कमी होतील. म्हणजे बेसिकली अपेक्षा अशी आहे की इनपुट कॉस्ट कमी झाली की ती पास ऑन व्हावी, हा बेनिफिट ग्राहकाला मिळावा. याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात की हे मला मिळेल का, बेनिफिट कसा मिळेल. आता याच्यासाठी अँटी प्रॉफिटेरिंग वगैरे अशी बरीचशी मेकॅनिझम आहेत, सर्व्हेलन्स आहे वगैरे, त्याच्यातून लोकांवरती रेड पडतात, बरोबर चेक केल्या जातात तुमच्या आधीच्या प्राइस आहेत की नाही. पण शेवटी कसं आहे, हे इंटिग्रिटीचा प्रश्न आहे प्रत्येक माणसाच्या. आता तुम्ही म्हणाल की हे स्वस्त झालं, ते स्वस्त झालं, मला हा फायदा मिळाला कसं करणार. आता फ्रँकली सांगू का, आपण कधीही इंडिव्हिज्युअल आयटम चेक नाही करत. तुम्ही डीमार्ट मध्ये जा, कुठल्याही स्टोअर मध्ये जा, किराणा मालाच्या दुकानदाराकडे जा, एक यादी देता तुम्ही, 25-30 आयटम असतात महिन्याच्या सुरुवातीला किंवा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा. तो एक असं छापील बिल काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही काय करता, शेवटची अमाऊंट बघता, क्रेडिट कार्ड स्वाईप करताना तेवढी अमाऊंट आहे की नाही तेवढंच चेक करता आणि तुम्ही बाहेर येता वस्तू घेऊन. तुम्ही इंडिव्हिज्युअल वस्तूंची कधीही प्राइसेस चेक करत नाही.
इव्हन घरी आल्यानंतर सुद्धा त्यांनी ते बरोबर लावले की नाही चेक करत नाही आपण. जे करतात त्यांना कधी कधी चुका आढळतात. बरोबर. इतके आपण इझिली हे सगळं करत असतो. अशा वेळी आपण एक विश्वास असतो त्या दुकानदारावरती की आपल्याला जास्त लावणार नाही. त्यामुळे आता काय झालं, समजा टूथपेस्ट असेल, टूथपेस्ट किंवा टूथब्रश असेल, त्याच्यावरचा जीएसटी समजा मला आता एक्झॅक्ट रेट नाही पण 18चा 5 वरती आलाय. आता 13% बेनिफिट मला मिळाला की नाही हे कोण चेक करणार प्रत्येक वेळी? आता तुम्ही तुमच्या बिलामधनं जर चेक केलं, तुमच्या लक्षात पण नसतं आपण मागच्या वेळी कितीला घेतलं ते. अशी बल्क आपण विकतो. इथे कसं असतं की याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे ना, त्याच्यामध्ये कन्झ्युमर ऑर्गनायझेशन्स आहेत ना, त्यांची ही जबाबदारी आहे. म्हणजे त्यांनी ते मॉनिटरिंग करायला पाहिजे किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलवर करून जर रेजिस्ट केलं आणि कंप्लेंट रेज केली तर ते हे शक्य आहे. म्हणजे शेवटी काय आहे माहितीये का, काळजी घेणं हे आवश्यक आहे. जो बिझनेसमॅन आहे तो पैसा कमवायला बसलाय. तो एथिकल मार्गाने कमवतो, अनएथिकल मार्गाने कमवतो. आता हा बेनिफिट पास न करणं हे अनएथिकल आहे. आता हे अनएथिकल प्रॅक्टिसेस थांबवण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकारकडे एवढी यंत्रणाही आहे की नाही याबद्दल शंका आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन ते मॉनिटर करतील. तेव्हा अशी काहीतरी त्यांच्याकडे आहे, मेकॅनिझम आहे, पण ते फुलप्रूफ आहे की नाही, ऑल एन्कम्पन्सिंग आहे की नाही हे माहिती नाही आपल्याला. बरोबर. तेव्हा 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे मी जे सांगतोय ना तुम्हाला, ज्या वस्तूच्या किमतीमध्ये जीएसटी इन्क्लुडेड आहे याच्याबद्दल मी बोलतो. म्हणजे तुम्ही समजा चहा घेतलात, चहा समजा 1 किलोला 600-700 रुपये किंमत आहे चहाची, त्याच्यामध्ये 18% जीएसटी आहे. आता याची किंमत जर 5% वर आली तर त्याची कमी व्हायला पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला 750लाच मिळत असेल चहा, तर तो जीएसटी त्याच्यावरचा 5% रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून भरणार. म्हणजे त्यांनी छुपी दरवाढ केली ना याच्यात. इथे ते होऊ शकतं. म्हणजे त्यामुळे बऱ्याच वेळा काय करतात की या मोठ्या कंपन्या असतात ना, ते आता करायला पाहिजे, त्यांनी केलेलं पण आहे की पोस्ट जीएसटी त्यांच्या किमती अनाऊन्स करतात, रिवाइज एमआरपी, की आता जीएसटी झाल्यानंतर आमची एमआरपी ही आहे. आणि आता ते लक्षात ठेवून आपण आपलं बिल चेक केलं पाहिजे. आता ते चेक करतात म्हटल्यानंतर इट्स अ पब्लिश डॉक्युमेंट. तेव्हा त्यांच्यावरती मॅन्डेटरी आहे, ते आलं पाहिजे छापून तिकडे. कारण एमआरपी बऱ्याच वेळा इन्क्लुडिंग जीएसटी असू शकते त्यांची. तुम्हाला फरक कधी जाणवेल माहितीये का, की तुम्ही एखादी सर्व्हिस मध्ये हे जास्त पॉसिबल आहे, किंवा गुड्स, गाडी घेतली तुम्हाला 11 लाखाची गाडी आहे, बरोबर आहे, ते 28% वरून 18% वर आणली, तर ते तुम्हाला बिलातच दिसेल ना 10% कमी मिळाले मला. बरोबर. इथे तुम्हाला म्हणजे तो फसवूच नाही शकत तुम्हाला. इथे छुपी दरवाढ करण्याचा प्रश्न नाही. तो गाड्यांची किंमत वाढवेल, पण ती किंमत वाढलेली आहे गाड्यांची, जीएसटी मध्ये तो नाही फसणार. तुम्हाला 18%च लावणार 28च्या ऐवजी. बरोबर. असं आहे. तुम्ही आता हॉटेलमध्ये गेलात तर त्याचा 6,000 रुपये टेरिफ आहे, 5% त्याला लावायला पाहिजे. 12% होता माझ्यामध्ये, आता 5% लावायला पाहिजे. दिसणारच आहे तुम्हाला बिलामध्ये. आधी मी मागच्या महिन्यात उतरलो तर मला एवढा लावला, कमी लावला, तिथे थेट पैसे तुम्हाला तुमचे वाचले ना. अशा ठिकाणी आहे ते तुम्हाला बरोबर कळणार की मला कमी मिळालेलं आहे, याच्यामध्ये माझा बेनिफिट झालेला आहे. तेव्हा प्राइस प्लस जीएसटी आणि प्राइस इन्क्लुझिव्ह ऑफ जीएसटी असा फरक जर आपण केला तर फसवणूक होण्याची शक्यता इन्क्लुझिव्ह जिथे आहे ना जीएसटी त्याच्यामध्ये. प्राइस प्लस जीएसटी आहे त्याच्यात होऊच नाही शकत, कारण रेट तुम्हाला डायरेक्ट कमीच लावावा लागतो. बरोबर. तिथे रेट कमी झालाय असं गृहीत धरलं जातं, पण किंमत जर तीच राहिली तर त्याचा फायदा होतो. याचा इनडायरेक्ट फायदा असा होतो, हे सगळं जीएसटी मध्ये टर्नओव्हर रिपोर्ट होत असल्यामुळे त्यांनी जरी छुपी दरवाढ केली तरी त्यांचा टर्नओव्हर इन्क्रीज होतो, प्रॉफिट वाढतो त्याचा, आणि इनडायरेक्टली त्यांना टॅक्स त्याच्यावर जास्त भरायला येतो. हा फारफेच विचार आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सचं कलेक्शन पण वाढतं असं जर केलं असेल तर. पण वी विल हॅव टू वेट. म्हणजे एफएमसीसी किंवा हे जे रोज उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांनी प्राइस लिस्ट डिक्लेअर करणं अपेक्षित आहे. म्हणजे मोठ्या कंपन्या जनरली करतात, असं आठवतं मला. पोस्ट जीएसटी आमची ही किंमत आहे, डोंट पे एक्सेस अमाऊंट, आमची सेलिंग प्राइस ही आहे, असं काय ते. आणि दुसरं याच्यात असं होतं ना की एखाद्या कंपनीने जर दरवाढ डिक्लेअर केली जीएसटीचा बेनिफिट देऊन, तर इथे कॉम्पिटिशन एवढी तीव्र आहे ना की दुसरा हायर जीएसटीने विकूच नाही शकत. म्हणजे तो विकतच नाही घेणार कोणी त्याचं. तो म्हणतो अरे ही कंपनी देते, तू देत नाहीस, कोण देईल तुझ्या घ्यायला वेळ, त्यालाही कमी करावी लागते. खरंय. सो अल्टिमेटली तुम्ही डिमांड सप्लाय म्हणा, कॉम्पिटिशन विल डिसाइड की हाऊ द बेनिफिट इज पास्ड ऑन. तर त्यांनी कार्टेल करूनच ठरवलं की नाही पास ऑन करायचं तर ते शक्य, पण ती मॉल प्रॅक्टिस झाली मग ती. ते इनडायरेक्टली तो आर्थिक गुन्हा झाला असं म्हणता येईल त्याच्यामध्ये. आणि या सगळ्याचा अर्थातच आपल्या देशाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये सुद्धा परिणाम होणार आहेत. उद्योग जगतावरती या बदललेल्या करप्रणालीचा कसा परिणाम होतोय किंवा होणार आहे? परिणाम अर्थातच चांगला होणार आहे, कारण जीएसटी हा बेसिकली त्यांची विक्री वाढवणारा निर्णय आहे. हा कन्झम्पशन वाढावं असं जर धोरण आहे सरकारचं तर त्याचा थेट परिणाम, चांगला परिणाम उद्योग जगतावर होणार आहे.
जिथे जिथे त्यांना जीएसटी कमी झालाय त्या उद्योगांना जवळपास बरेचसे उद्योग यात कव्हर, जे 28 ते 40% गेले आहेत ते उद्योग सोडून बाकी सगळ्या उद्योगांना याचा फायदाच होणार आहे. लोक जास्त घेतील ना ते, आणि रेट कमी झाले उद्योगांना त्याच्या इन्कम वरती काहीच फरक नाही, कारण शेवटी जीएसटी घेऊन त्यांना द्यायचा असतो. सो त्यांच्या प्रॉफिटमध्ये याच्यात काहीच फरक पडत नसतो. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, अरे जीएसटी कमी झाला म्हणजे लॉस होईल यांना. तर बेसिकली जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स असल्यामुळे त्यांचा ग्राहक जीएसटी भरत असतो आणि तो कलेक्ट करून सरकारला भरायचा असतो, स्वतःच्या खिशातून भरायचा नसतो त्याला. त्यामुळे रेट कमी झाल्याचा त्यांना तोटा होईल असं, पण ते चुकीचं आहे म्हणणं असं. त्यांचा विक्री वाढणार आहे त्यांची, आणि ते आपल्याला साधारणतः त्यांचे जे थर्ड क्वार्टरचे रिझल्ट येतील ना जानेवारी महिन्यात, त्याच्यामध्ये आपल्याला थोडं इंडिकेशन मिळेल त्याचं, कोणत्या कंपन्यांना किती जीएसटीमुळे किती बेनिफिट झाला, नॅचरली त्यांच्या वाढ होते त्यापेक्षाही जास्त आहे का, ते तेव्हा कळेल आपल्याला. पण निश्चितच उद्योग जगत खुश असणार आहे आणि त्यांना फायदा होणार आहे त्याचा. बर. आणि जर आपल्या भारत देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नाचा विचार केला तर त्याच्यामध्ये कसे बदल होणार आहेत आता? त्याच्यामध्ये बदल म्हणजे अर्थातच घट होईल आर्थिक उत्पन्नात, म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन कमी होईल याच्यामध्ये. पण ते सुरुवातीला जेवढं प्रोजेक्ट केलं होतं कमी होईल, 93,000 कोटीचं डेफिसिट होईल असं त्यांनी इनिशियली प्रेडिक्ट केलं होतं, म्हणजे जवळपास अर्ध्या महिन्याचं ग्रॉस कलेक्शन. पण आता लेटेस्ट जे जीएसटी वाढतोय ज्या पद्धतीने, आणि ज्या पद्धतीने डिमांड वाढेल, कन्झम्पशन वाढेल, त्या हिशोबाने आजच माझ्यामध्ये थोड्या वेळापूर्वी होतं फक्त 3,700 प्लस कोटीचा फटका पडेल असं आहे ते. अर्थात हा अंदाज खूप प्राथमिक अंदाज आहे, पण फार काही ड्रॅस्टिक फरक पडेल असं मला वाटत नाही. आणि पडला तरी वाढलेल्या विक्रीमुळे, हायर कन्झम्पशनमुळे तो कॉम्पेन्सेट होईल. हा नेहमीचा अनुभव आहे की रेट्स कमी केले की लोक खर्च करतात जास्त, किंवा ती गोष्ट जास्त विकत घेतात. सो इन द लॉंग रन इट इव्हन्स. आता कसं आहे, 22 सप्टेंबरला हे इम्प्लिमेंट होणार आहे घटस्थापनेच्या दिवशी, तेव्हा केवळ 9 दिवस आहेत फक्त सप्टेंबरचे. त्यामुळे जनरली सप्टेंबरचं जे कलेक्शन असतं ना ते ऑक्टोबरमध्ये भरलं जातं, म्हणजे 20 ऑक्टोबर पर्यंत ते टॅक्स भरलं जातं. ते ऑक्टोबरचं कलेक्शन 1 नोव्हेंबरला रिपोर्ट होतं. ऑक्टोबर महिन्यात हा पहिला महिना असेल ज्याच्यामध्ये पूर्ण 31 दिवस नवीन प्रणालीप्रमाणे जीएसटी कलेक्ट केला जाईल. आता हे ऑक्टोबर महिन्याचं जे कलेक्शन आहे ते 20 नोव्हेंबर पर्यंत भरलं जातं आणि ते रिपोर्ट होतं 1 डिसेंबरला. सो आपल्या सगळ्यांचं लक्ष 1 डिसेंबरला जी जीएसटी कलेक्शनची फिगर जाहीर होईल त्याच्याकडे असलं पाहिजे. त्याचा थोडा इम्पॅक्ट आपल्याला 1 नोव्हेंबरच्या कलेक्शन मध्ये जाणवेल की ऍक्च्युली या 9 दिवसांमध्ये कलेक्शन कमी होईल, म्हणजे रेट्स कमी झाल्यामुळे. पण हायर कन्झम्पशन नवरात्रीचे दिवस आहेत त्यामुळे खरेदी वाढण्याची शक्यता आहे. हे नक्की इफेक्ट सेट ऑफ किती होतो, रिडक्शन इन कलेक्शन ग्रॉस आणि इन्क्रीज इन कलेक्शन ड्यू टू हायर डिमांड, हा संभाव्य बेरीज आहे आणि ही वजाबाकी आहे. आता याचा नेट इफेक्ट किती येतो, हा सुरुवातीला निगेटिव्हच असेल, म्हणजे कलेक्शन खालीच जाईल. आता ते अलार्मिंगली खाली जाईल का जस्ट अबाउट खाली जाईल हे आपल्याला 1 डिसेंबरला आपल्याला कॉल घेता येईल. आणि त्याच्यानंतर 1 डिसेंबर, 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, 1 एप्रिल, 1 मे, ही जी 5 कलेक्शन येतील ना त्याच्यामध्ये साधारण आपल्याला अंदाज येत जाईल काय होणार आहे ते. आणि त्याचा रिअल इम्पॅक्ट म्हणजे जीएसटी 2.0 हा गेम चेंजर आहे की नाही, हा पूर्ण अंदाज आपल्याला 26-27चं जे पूर्ण वर्ष आहे ना त्या वर्षामध्ये येईल. कारण त्याच्यामध्ये मग अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाते, आपला ग्रोथ रेट काय आहे, तो ऍक्च्युअल तेवढाच आहे का अजून वाढणार आहे का कमी होणार आहे. त्यामुळे याचा फुल इम्पॅक्ट, पूर्ण परिणाम आपल्याला 26-27 या आर्थिक वर्षात कळेल. आणि तो चांगला असेल असं बरेच लोक म्हणतात. 6.5% आपण वाढतोय आणि मी म्हंटल मगाशी तसं इन्कम टॅक्स 12 लाखापर्यंत काही नाहीये आणि ह्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत, त्यातल्या बऱ्याच बेनिफिट पावसानं होईल अशी आशा आहे. आणि हे सगळं जर करून जर इंडस्ट्री वाढत असेल, एकूण ग्रोथ होत असेल तर हे कॉम्पेन्सेट होऊन जाईल. म्हणजे असं सुरुवातीला अर्थात निगेटिव्ह येणार आहे, पण तो माझ्या मते 8 ते 9 महिन्यात ऍट पार यावा असं मला वाटतंय. जी ऑर्गॅनिक ग्रोथ ज्याला म्हणतात ना जीएसटी कलेक्शन मधली, तिला सेटबॅक मिळेल थोडासा इनिशियली, पण तो इम्पॅक्ट सेट ऑफ होईल
म्हणजे अर्थात जागतिक परिस्थितीवरती हे अवलंबून आहे. ते जर काही बिघडलं किंवा वॉर लाईक सिच्युएशन परत निर्माण झाली, परत म्हणजे आपल्याला फारशी नाहीये इथे, पण आपण इन्स्पाइट ऑफ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॅक्ट होऊ शकतो त्याचा. पण तसं नाही झालं जर इन नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस ज्याला म्हणतात ना, तर वी शुड बी एबल टू सेट ऑफ दिस पोटेन्शियल बेनिफिट बाय इन्क्रीज इन डिमांड. होऊ शकेल असं 6 ते 7 महिन्यात इम्पॅक्ट झिरो व्हावा असं अंदाज आहे. जास्तीत जास्त 1 वर्ष या पलीकडे नाही. ही गव्हर्नमेंटने घेतलेली रिस्क आहे, फिस्कल रिस्क आहे ही. पण ती घ्यायलाच पाहिजे. मगाशी मी जे म्हटलं ना तुम्हाला, की जर जनतेने एवढा जीएसटी आपल्याला भरभरून देतात, 180+ गावलाय लाख कोटी, तर जनतेला सुद्धा काहीतरी द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल. म्हणून त्याने ते केलेलं आहे. जीएसटी कर प्रणाली आहे, जीएसटी 2.0 म्हणजे सर्वांगाने विचार करता सर्वसामान्य माणसाचा फायदाच होणार आहे त्याच्यामध्ये, असं एकंदरीत आपल्याला सगळं दिसतंय. त्याच्यासाठी आणलंय. हो हो. याचा दुसरा एक इम्पॅक्ट मी तुम्हाला सांगतो, की आता जो टेरिफ वॉर सुरू आहे, ज्याच्यामध्ये अमेरिका आणि भारत त्या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू आहे, आर्थिक शीतयुद्ध. त्यामुळे कसं आहे, की आपल्या विशेषतः आपल्या एक्सपोर्ट्सला फटका बसेल त्याची वेगवेगळी एस्टिमेट्स काढली जात आहेत. आणि हे एस्केलेट होऊ शकतं, कोणत्या प्रमाणावर एस्केलेट होऊ शकतं. भारत रशिया चीन एकत्र आलेले आहेत, अमेरिकेच्या विरुद्ध आघाडी उघडतायत. त्याचा ऍक्च्युअल परिणाम इव्हॉल्विंग आहे हे सगळं. म्हणजे हे कुठे जाऊन थांबणार आहे आता काहीच अंदाज नाहीये. आणि आपली इकॉनॉमी इन्सुलेट करायची या सगळ्या बाहेरच्या आक्रमणांपासून, या आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीपासून. रुपया घसरत चाललाय डॉलरच्या तुलनेत, आता 88 वगैरे क्रॉस झालाय तो. त्याचाही परिणाम होऊ शकतो निगेटिव्ह अर्थव्यवस्थेवरती. पण याच्यामध्ये नेमका याच वेळी का आणला, मगाशी तुम्ही मला प्रश्न विचारला की यावेळेस का आणला, तर कदाचित आपल्या इकॉनॉमीला बळ देण्यासाठी, कन्झम्पशन वाढवण्यासाठी त्यांनी हा मार्ग आता निवडला. कधीतरी येणारच होता तो, पण तो तातडीने घेतला. तो भर या टेरिफ वॉरच्या मध्यामध्ये अचानक पंतप्रधानांनी हे अनाऊन्स केलं. बरोबर. तेव्हा टेरिफ वॉरचा इम्पॅक्ट थोडासा कमी करण्यासाठी सुद्धा हे आणलं असावं असा अंदाज आहे. आणि होईल त्याचा म्हणजे थोड्याफार प्रमाणात यश येईल. टेरिफ वॉरचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी सुद्धा याचा हेतू असेल तो थोडाफार सफल होईल. आता तो किती सफल होईल ते काळच ठरवणार आहे आपल्याला. अगदी खरं आहे. आणि ही बदललेली जीएसटी कर प्रणाली आणि त्याचा सर्वसामान्यांना होणारा फायदा संपूर्ण आपल्या राष्ट्रीय असेल किंवा जागतिक पातळीवरती त्याचे कशा प्रकारे परिणाम होतील याबद्दल आपण सविस्तर माहिती दिलीत आणि आमच्या श्रोत्यांपर्यंत अतिशय उत्तम प्रकारे ती माहिती पोहोचवलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. सीए आनंद देवधर यांच्याशी आपण संवाद साधत होतो बदललेली जीएसटी कर प्रणाली, जीएसटी 2.0 याविषयी.